नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 2/1/2026 रोजी निर्गमित करण्यात आले 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय. काय आहे पाहू आपण सविस्तर. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 2/1/2026 रोजी 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. 1. स्थानापन्न पदोन्नती. भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणीमध्ये स्थानापन्न पदोन्नती देण्याबाबत महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 1/1/2026 रोजी शासन मंजुरी देण्यात आली आहे. 2. सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता या सहवर्गाची दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. 3. NPS चे स्थलांतर UPS मध्ये करण्याबाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनामधून एकीकृत निवृत्ती वेतन योजनामध्ये स्थलांतर झालेल्या भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदान बाबतची कार्यपद्धती करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत शासन मंजुरी देण्यात आली आहे. 4. सहकारी विभाग. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या स्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी या पदाऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर हे पद बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा ITI यांच्याकडून भरणे बाबत मान्यता देण्यात आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.